अजामेकां लोहितशुक्लकृष्णां बह्वीः प्रजासृजमानां नमामः। अजायेतां जुषमाणा भजन्ते जहत्येनां भुक्तभोगां नुमस्तान्। दुःखत्रयाभिघातात् जिज्ञासा तदपघातके हेतौ दृष्टे सा पार्था चेन्नयि कान्तात्यन्ततो भावात्। दृष्टवदानुश्रविकः ह्यविशुद्धिक्षयातिशययुक्तः तद्विपरीतः श्रेयान् व्यक्ताव्यक्तज्ञविज्ञानात्। मूलप्रकृतिरविकृतिर्महदाद्या प्रकृतिविकृतयः सप्त। षोडशकस्तु विकारो न प्रकृतिर्न विकृतिः पुरुषः। दृष्टमनुमानमाप्तवचनं च सर्वप्रमाणसिद्धत्वात्। त्रिविधं प्रमाणमिष्टं प्रमेयसिद्धिः प्रमाणाद्धि। कारिका नंबर 5। प्रतिविषयाध्यवसायो दृष्टम् त्रिविधमनुमानमाख्यातम्। तल्लिङ्गलिङ्गिपूर्वक माप्तश्रुतिराप्तवचनं तु। प्रतिविषयाध्यवसायो दृष्टम् त्रिविधमनुमानमाख्यातम्। तल्लिङ्गलिङ्गिपूर्वक माप्तश्रुतिराप्तवचनं तु। प्रतिविषयाध्यवसायो दृष्टं त्रिविधमनुमानमाख्यातम्। तल्लिङ्गलिङ्गिपूर्वक माप्तश्रुतिराप्तवचनं तु। सगळेच म्हणा। प्रतिविषयाध्यवसायो दृष्टं त्रिविधमनुमानमाख्यातम्। तल्लिङ्गलिङ्गिपूर्वक माप्तश्रुतिराप्तवचनं तु। प्रतिविषयाध्यवसायो दृष्टं त्रिविधमनुमानमाख्यातम्। तल्लिङ्गलिङ्गिपूर्वक माप्तश्रुतिराप्तवचनं तु। प्रतिविषयाध्यवसायो दृष्टं त्रिविधमनुमानमाख्यातम्।
तल्लिंगलिंगीपूर्वका माप्तश्रुतिराप्तवचनं तु। पदच्छेद। प्रतिविषय अध्यवसायः दृष्टं त्रिविधम् अनुमानम् आख्यातम् तत् लिंगलिंगीपूर्वकम् आप्तश्रुतिः आप्तवचनं तु। चा अन्वय असा आहे, प्रतिविषयाध्यवसायः दृष्टम् अनुमानं त्रिविधम् आख्यातम् तत् लिंगलिंगीपूर्वकम् आप्तवचनं तु आप्तश्रुतिः। या कारिकेमध्ये तीनही प्रकारच्या प्रमाणांची विशेष लक्षणं सांगितलेली आहेत। मागे आपण कारिका पाहून आलोय कालची, की सांख्य कारिकेमध्ये, सांख्य दर्शनामध्ये तीनच प्रमाण मानलेली आहेत। प्रमेय सिद्धी ही प्रमाणात ही, प्रमेयाची सिद्धी प्रमाणापासूनच होत असते। जर एखाद्या वस्तूला, त्याच्या अस्तित्वाला जर काही प्रमाण उपलब्ध नसेल तर त्याचं अस्तित्व स्वीकारलं जात नाही। लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी ही असं म्हटलेलं आहे। त्यामुळे प्रमाणानेच अर्थाची सिद्धी होत असते। सांख्यशास्त्रामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या आतापर्यंत ग्रंथकारांनी, की सांख्य दर्शनामध्ये प्रमुख असे 4 पदार्थ आहेत। कोणती कोणती? एक पदार्थ असा आहे की तो फक्त प्रकृतीच आहे, दुसरा पदार्थ प्रकृती विकृती रूप आहे, तिसरा पदार्थ विकृती रूपच आहे, आणि चौथा पदार्थ प्रकृती विकृती रहित आहे। असे 4 पदार्थ आहेत। याला प्रमाण काय? याला प्रमाण देण्यासाठी प्रमाणाची लक्षणं करणं सुरू आहे। दुसरी गोष्ट सांगितली की दृष्ट किंवा वैदिक अशा अन्य कोणत्याही उपायाने तुम्हाला ऐकांतिक आणि आत्यंतिक दुःख निवृत्ती होणार नाही, याकरिता शास्त्र जिज्ञासाच तुम्हाला कर्तव्य आहे। आणि मग तुम्हाला या शास्त्रातील उपाय जाणावा लागेल, त्याचं पूर्ण ज्ञान तुम्हाला व्हावं लागेल। ते कोणता उपाय आहे? तर तो उपाय सांगितला व्यक्ता व्यक्तज्ञ विज्ञानात श्रेयान। आमचा उपाय हा श्रेष्ठ आहे, तद विपरीतः श्रेयान। आणि हा उपाय कसा सिद्ध होतो? व्यक्त, अव्यक्त आणि ज्ञ म्हणजे पुरुष, त्याच्या विज्ञानात म्हणजे विवेकेन ज्ञानात असा अर्थ आहे। विवेकपूर्वक ज्ञानाने प्रकृती पुरुषाच्या हा उपाय सिद्ध होतो आणि तुमच्या दुःखाची निवृत्ती होते। याला तरी प्रमाण काय? यालाही प्रमाण असलं पाहिजे की नाही? तुम्ही वैदिक अशा अन्य उपायांचं निराकरण केलं, दृष्ट उपायांचं निराकरण केलं, तुमचा उपाय हा श्रेष्ठ हे सांगितलं, याला तरी प्रमाण काय? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्रमाणाशिवाय सिद्ध होऊ शकत नाहीत। म्हणून प्रमाण म्हणजे काय आणि प्रमाणाची लक्षणं काय, ती किती प्रमाण आहेत हे अगोदर सिद्ध करतायत। म्हणजे प्रमाण सांगतात सांख्यशास्त्रामध्ये किती मानलीत, आणि मग त्या प्रमाणांनी आपल्याला मागे सांगितलेले संक्षिप्त विषय हे सिद्ध करून देणार। म्हणजे मागचं सूत्र झालेलं आहे। 4 पदार्थ, जी प्रकृती आहे ती फक्त प्रकृती रूपच आहे, ती कोणाची विकृती म्हणजे कार्य नाही। महदाद्याः प्रकृती विकृतयः सप्त, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ही प्रकृती विकृती म्हणजे कार्यकारण उभय रूप आहेत। त्यानंतर सांगितलं की षोडशकस्तु विकारू, 16 पदार्थ आहेत ते फक्त विकारच आहेत। पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि मन हे फक्त कार्यच आहे म्हणजे विकृतीच आहे, आणि पुरुष प्रकृती विकृती रहित आहे। या सगळ्या गोष्टींचं प्रमाण आता ग्रंथकार पुढे सांगणार आहेत। आणि त्याकरिता तुम्ही कोणत्या प्रमाणातून सांगणार? तर बाकीची सगळी प्रमाणं आम्ही सांगत बसणार नाही, कारण आम्ही 3च प्रमाणं मानतो। कोणती कोणती प्रमाणं सांगितले? प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द अशी 3च प्रमाणं सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत। म्हणजे उपमान आहे, अर्थापत्ती आहे, अनुपलब्धी आहे, पुढची आणखी 3 प्रमाणं वेदांतादी दर्शनांनी मानलेली आहेत, ते तुम्ही नाही का मानत?
म्हणले मानतो, पण त्यांना वेगळं मानायची गरज नाही. उपमान प्रमाणाचा अंतर्भाव आम्ही शब्द प्रमाणात करतो, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी दोन्ही प्रमाणांचा अंतर्भाव आम्ही प्रत्यक्ष प्रमाणात करतो. किंवा काही जण म्हणतात आम्ही अनुमानात करतो, पण आम्ही मग तीनच प्रमाण मानली, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. कोणी संभव नावाचं प्रमाण मानलं, अनुमानामध्ये सिद्ध होतं. कोणी चेष्टा, अनुमानामध्ये सिद्ध होतं. कोणी इतिहास प्रमाण मानले, ते शब्द प्रमाणामध्ये सिद्ध होतं. म्हणून बाकीची सगळी प्रमाणं आम्ही मानत नाही. संक्षेपाने आम्ही तीनच प्रमाणं सांगतो. हे संक्षेपानं सांगितलं. त्यानंतर आता त्या प्रमाणांचं विशेष लक्षण करणं चाललंय प्रस्तुत कारिकेमध्ये. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय सांगा, त्याचं लक्षण संक्षेपानंच केलंय बघा. ही कारिका म्हणजे एक प्रकारची सूत्रच आहेत, एक एक सूत्रच आहे, एक एक कारिका म्हणजे. प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण केलंय. दृष्टम, दृष्टम शब्दाचा अर्थ हे प्रत्यक्ष प्रमाण. समजतंय ना? दृष्ट म्हणजे काय, आपण प्रत्यक्ष प्रमाण असा शब्द देतो. सांख्य कारिकाकार त्याला दृष्ट शब्द देतात. या दृष्ट शब्दाचा अर्थ काय आहे, प्रत्यक्ष प्रमाण. त्याचं लक्षण हे मागचं प्रतिविषयाध्यवसाय दृष्टम. दृष्टम म्हणजे प्रत्यक्षम प्रमाणम भवती. हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. कोणतं? प्रतिविषय अध्यवसाय. याचा अर्थ समजून घ्या. प्रतिविषय याचा अर्थ प्रत्येक विषय. विषयम विषयम प्रति इति प्रतिविषयम. तस्य अध्यवसाय इति प्रतिविषयाध्यवसाय. अध्यवसाय शब्दाचा अर्थ होतो निश्चय, निश्चयात्मक ज्ञान. आणि सध्याच्या प्रकृत प्रसंगी निश्चयात्मक ज्ञान शब्दाचा अर्थ वृत्ती ज्ञान. अयम घटः, अयम पटः. समोर एखादी वस्तू आली, विषय आला, प्रतिविषय, कोणताही विषय समोर येऊ, शब्द स्पर्श रूप रस गंधात्मक घटपट आदी व्यक्त पदार्थ, जे जे इंद्रियांना विषय होतात ते सगळे पदार्थ प्रतिविषय शब्दाचा अर्थ. समजतंय ना? इंद्रियांना, पंचज्ञानेंद्रियांना विषय होणारे सगळे विषय पदार्थ म्हणजे प्रतिविषय. आणि त्या विषयांचं झालेलं वृत्ती ज्ञान. अयम घटः, अयम पटः, अयम इदम पुस्तकम वगैरे, असं त्या त्या विषयाचा झालेला निश्चयात्मक बोध किंवा निश्चयात्मक ज्ञान, किंवा आपण त्याला वृत्ती ज्ञान असं म्हणतो, त्याला हे अध्यवसाय म्हणतात. त्यालाच म्हणायचं प्रत्यक्ष प्रमाण. समजतंय ना? दृष्टम शब्दाचा अर्थ झाला प्रत्यक्ष प्रमाण. त्याचं लक्षण केलेलं आहे प्रतिविषय, म्हणजे प्रत्येक विषय. इंद्रियांना विषय होणारे बरं, बाकीचे सगळे नाही घ्यायचे. इंद्रियांना जे जे विषय होतात ते सगळे विषय, आणि त्या विषयांचा झालेला अध्यवसाय, निश्चय, त्याला म्हणायचं प्रत्यक्ष प्रमाण. त्रिविधम अनुमानम आख्यातम. अनुमानम त्रिविधम आख्यातम. अनुमान तीन प्रकारचं सांगितलेलं आहे, बरोबर ना? त्रिविधम, त्रिधा, त्रयः विधा, यस्य तत्त्रिविधम. तीन आहेत प्रकार ज्याचे. विधा अर्थामध्ये इथं ध प्रत्यय झालेला आहे. त्रि म्हणजे तीन, बरोबर ना? विध, विध शब्दाचा अर्थ होतो प्रकार. विधा म्हणजे काय? प्रकार. अनेक विध असं म्हणतो की आपण, म्हणजे अनेक प्रकार असा अर्थ. त्रिविधा भवती श्रद्धा, बरोबर ना? तीन प्रकारची असा आपण अर्थ करतो. विधा शब्दाचा अर्थ प्रकारार्थे धा असं सूत्र आहे. प्रकार अर्थामध्ये धा प्रत्यय होतो. त्रिविधम, तीन प्रकारचं, बरोबर ना? तीन आहेत प्रकार ज्याचे. असं अनुमानम आख्यातम. अनुमान सांगितलेलं आहे. आख्यातम प्रतिपादितम सांख्यशास्त्रे इत्यर्थ. समजतंय का? सांख्यशास्त्रामध्ये तीन प्रकारचं अनुमान सांगितलेलं आहे. आता तर्कसंग्रह आठवा. तर्कसंग्रहातही आपण तीन प्रकारचे अनुमान पाहिलेत. अन्वय अनुमान, अन्वय व्यतिरेकी अनुमान आणि व्यतिरेकी अनुमान, असे तीन प्रकारचे अनुमान सांगितलेत. सांख्यशास्त्रकार सांगतात यथा न्यायशास्त्रे प्रदर्शितानि त्रिविधानि अनुमानानि सन्ति तथा एव अस्माभिः अपि तानि एव स्वीकृतानि इति आख्यातम इति शब्दस्य अर्थ. समजतंय का? आख्यातम शब्दाचा अर्थ काय? न्यायशास्त्रामध्ये जे तीन प्रकारचे अनुमान सांगितले तेच आम्ही सुद्धा सांगतो, त्याचंच आख्यान आम्ही करतो, वेगळं करायची गरज नाही. समजलं ना? तीन प्रकारचे अनुमान आहे. पण कोणते कोणते? थोडी नावं वेगळी दिली फक्त यांनी. प्रत्येक शास्त्राचे काय असतं? पारिभाषिक शब्द असतात प्रत्येक शास्त्राचे. वेदांत चालू असला की मग ब्रह्म, माया, कूटस्थ, चैतन्य, त्याचे चार प्रकार,
सुरू झाला आहे की नाही. समजायचं विचारसागराचा पाठ सुरू आहे की नाही. प्रकृती, प्रधान, पुरुष, परिणामवाद असे शब्द आले. विवेक, ख्याती, समजायचं सांख्याचा पाठ सुरू आहे. महत्त्व, अहंकार, हे सगळे सांख्याचे शब्द आहेत. तसं इथंही बघा, अध्यवसाय, प्रतिविषय, दृष्टम, हे सगळे शब्द अर्थ तोच आहे आपला. प्रत्यक्ष प्रमाण आपण म्हणतो, दृष्टम म्हणतात. आपण प्रत्येक विषय म्हणतो, इंद्रियार्थ म्हणतो, इंद्रियांचे विषय म्हणतो, हे प्रतिविषय म्हणतात. प्रतिविषय अध्यवसाय, आपण वृत्तीज्ञान म्हणतो, ते अध्यवसाय म्हणतात, शब्द वेगळे. तसं इथं अनुमानम त्रिविधम आख्यातम, 3 प्रकारचं अनुमान सांगितलंय. तर जसं न्यायशास्त्रात तसं इथं, पण नावं वेगळी आहेत, बरोबर ना. एक बघा थोडक्यामध्ये 2 आणि 3 अनुमानं सांगितले. कुणी सांख्यशास्त्रामध्ये पहिलं अनुमान आहे पूर्ववत. कोणता अनुमान? दुसरा आहे शेषवत आणि तिसरा आहे सामान्यतो दृष्ट. लिहून घ्या, सामान्यतो दृष्ट. 3 अनुमानं सांगितलेली आहेत. त्रिविधम अनुमानम आख्यातम, 3 प्रकारचं अनुमान सांगितलेलं आहे. पूर्ववत अनुमान, शेषवत अनुमान आणि सामान्यतो दृष्ट नावाचा अनुमान. थोडक्यात याची व्याख्या अशी आहे, जेव्हा कारणावरून कार्याचं अनुमान होतं तेव्हा त्याला पूर्ववत अनुमान म्हणतात. ऐकून ठेवा, खूप महत्वाचा विषय. कारणावरून कार्याचं अनुमान केलं जातं कधी कधी, त्याला काय म्हणायचं? पूर्ववत. पूर्व शब्दाचा अर्थ काय? कारण. कोणत्याही कार्याच्या पूर्वी कोण असतं? कारण. त्या कारणाने वत म्हणजे युक्त, कारणावरून केल्या जाणारं अनुमान, त्याला काय म्हणायचं? पूर्ववत अनुमान, बरोबर ना. याचा अर्थ काय? उदाहरणार्थ किती काय उदाहरणं सांगता येतील. आकाशामध्ये ढग दाटून आले, बारीक बारीक थेंब यायला लागले, मोठ्याने गर्जना व्हायला लागली, त्या मेघांची मेघ गर्जना. आपण काय म्हणतो? आता मोठा पाऊस येणार बरं का. कारण शेतामध्ये शेतकऱ्यांना हे जे जास्त अनुभव असतात, ते विचित्र अशा प्रकारचे भुंगे असतात, वेगळ्या प्रकारचे. ते भुंगे अशी फिरू लागले शेतामध्ये की शेतकरी लगेच म्हणतो आज पाऊस येणार बरं का. कारणावरून कार्याचा अनुमान. मुंग्या बाहेर निघतात, ते करतात. समजायचं की काय येणार आहे? एक उदाहरण दिलं. अशी बरेचशी काही गोष्टी असतात, कारणावरून कार्याचं अनुमान केल्या जातं. शेषवत, शेववत केलं का मी इथं? नाही, असं पण शेषवत. याचा अर्थ काय? शेष म्हणजे कार्य, शेषवत म्हणजे कार्यावरून केल्या जाणार, बरोबर ना. कार्यवत म्हणजे काय? कार्य आहे ज्याच्यामध्ये हेतू, बरोबर ना. कार्याच्या हेतू, कार्यलिंगक अनुमान म्हणतात त्याला. कार्यावरून केल्या जाणार म्हणजेच कार्याच्या हेतूने केल्या जाणार अनुमान, त्याला म्हणायचं शेषवत अनुमान. उदाहरणार्थ समजा, नेहमीचा अनुमान माहितीच आहे तुम्हाला, पर्वतो वन्यमान धूमात. वन्नीचं कार्य कोण आहे? धूम. आणि मग कार्यावरून कारणाचं अनुमान केलं. ज्या अर्थी धूर आहे, कार्य आहे, याचा अर्थ कारण असणारा वन्य असला पाहिजे. याला म्हणायचं कार्यावरून कारणाचं अनुमान, शेषवत अनुमान. समजलं का? आणि तिसरा आहे सामान्यतो दृष्ट अनुमान. सामान्यतः दृष्ट याचा अर्थ असा होतो की ना कार्यावरून अनुमान केलं जातं कार्याचं, किंवा कार्यावरून कारणाचं अनुमान केल्या जात नाही. सामान्य रूपाने एखाद्या पदार्थाला आपण पाहतो, ते ना कार्य असतं ना कारण. त्या साध्य आणि हेतूमध्ये, हेतू आणि साध्यामध्ये कार्यकारण भाव नसतो. पर्वतो वन्यमान धूमात, इथं काय? धूमात हेतू आहे, ते कार्य आहे, बरोबर. तिथं कार्य आहे तो वन्नीचा, धूम. आणि वन्नी काय? कारण आहे. वन्नी साध्य आहे अनुमानात. साध्य असणारा वन्नी कारण आहे, आणि कार्य असणारा जो तो हेतू असणारा जो धूम आहे ते काय आहे? कार्य. कार्यकारण भाव आहे की नाही. म्हणून ते शेषवत अनुमान झालं.
पण असं एखादं अनुमान असतं की त्या अनुमानामध्ये ते साध्य आणि हेतू जे असतात ना दोघं एकमेकाचे कार्य होत नाही तर कारण होत नाही, काही त्यांचा संबंध नसतो, पण ते अनुमान केल्या जात. बरोबर ना. ते हेतू होतं तो त्या साध्याच्या सिद्धीसाठी, त्या अनुमानाला म्हणायचं सामान्य तो दृष्ट अनुमान. सामान्य रूपाने दृष्ट व्यवहारामध्ये पाहिल्या जातं आणि त्यावरून अनुमान केल्या जातं, त्याला म्हणायचं सामान्य तो दृष्ट नावाचं अनुमान. समजलं. याची अनेक उदाहरणं आहेत. उदाहरण सांगितलेलं आहे, घट द्रव्यम भवितुम अर्हति. घट द्रव्य आहे की नाही? हा का नाही द्रव्य? कारण द्रव्य किती सांगितलेत? वा वा वा, शाबास. किती द्रव्य? 9. तत्र द्रव्याणि 9. घटो द्रव्यम भवितुम अर्हति. गुणकर्म अन्यत्व विशिष्ट सत्वात. लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्या, कारण दोन्हीची तुम्हाला माहितीच आहे. त्याची काय सांगितलं उदाहरण? घट हे पक्ष, द्रव्यम याचा अर्थ हे साध्य झालं. घट द्रव्य आहे म्हणजे कशावरून? उदाहरण त्याने हेतू दिलाय गुणकर्म अन्यत्व विशिष्ट सत्वात. हा हेतू झाला आणि उदाहरण दिलं घट झालं ना. उदाहरण द्यायचं पटवत, पटाप्रमाणे. आता बघा इथं पक्ष कोण आहे? घट. कारण पक्षाच्या ठिकाणी साध्य सिद्ध करायचं हेतूने. संदिग्ध साध्यवान पक्ष हा. घट कसा आहे म्हणले? द्रव्यम, द्रव्य आहे. घट पृथ्वी रूपच आहे की नाही? मग पृथ्वी एक द्रव्य आहे, मग घटालाही द्रव्य म्हणता येईल पटाप्रमाणे. तसा पट. आणि त्याला हेतू दिलाय गुणकर्म अन्यत्व विशिष्ट सत्वात. गुणाहून भिन्न आहे की नाही घट? गुणकर्म अन्यत्व. गुणाहून भिन्न आहे का कर्माहून पण भिन्न आहे? गुण कर्म अन्यत्व भिन्न, आणि त्या अन्यत्व या विशेषणाने विशिष्ट असं सत्व. सत्व शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे जाती. बरोबर ना. विशिष्ट सत्वात. घटामध्ये जाती आहे की नाही? घटत्व. आणि घटामध्ये असणारी घटत्व जाती त्या गुण कर्म याच्याहून भिन्न आहे. आणि ती जाती तर आहे. जाती 3 ठिकाणी राहते. न्यायशास्त्र आठवा, आता मागा झालाय विषय. जाती 3 ठिकाणी राहते. गुण, द्रव्य, गुण, कर्म. 3 ठिकाणी जाती राहते, द्रव्य, गुण आणि कर्म. मग घटामध्ये असणारी जी घटत्व जाती आहे ती द्रव्यनिष्ठ आहे की नाही? ती गुणकर्म अन्यत्व विशिष्ट सत्व आहे की नाही ते? आणि म्हणून जाती तर आहे ती. बरोबर ना. घटामध्ये राहणारी घटत्व जाती आहे की नाही? बरोबर. द्रव्यामध्ये कोण जाती कोणती आहे? द्रव्यत्व. बरोबर. गुणकर्म गुणातही जाती राहते. रूपत्व, स्पर्शत्व. कर्मात राहते उत्क्षेपणत्व, अपक्षेपणत्व वगैरे किंवा कर्मत्व. आणि त्याच्यावर अन्य असणारी जे विशिष्ट सत्व जाती ते राहते द्रव्यामध्ये द्रव्यत्व. बरोबर. आणि ती जाती घटामध्ये आहे म्हणून घट द्रव्य आहे. म्हणून काय आहे? घट द्रव्य. जसा पट समजायला ना. पटामध्ये पण जाती आहे की नाही? पटत्व. आणि पटामध्ये पटत्व जाती ही कशी आहे? गुणकर्माहून भिन्न आहे की नाही? गुणात राहणारी आहे का कर्मात राहणारी आहे का द्रव्यात राहणारी आहे? द्रव्यनिष्ठ आहे ते. बरोबर ना. म्हणून पट काय आहे? द्रव्य. तसाच घट सुद्धा काय आहे? द्रव्य. का?
कारण त्याच्यामध्ये राहणारी जी जाती आहे ती द्रव्यनिष्ठ आहे. घटातली जी घटत्व जाती आहे ती द्रव्यनिष्ठ आहे की नाही, गुणनिष्ठ कर्मनिष्ठ नाही. आणि तीन जाती राहते तीनच ठिकाणी. मग याच्यात गुणकर्म भिन्न आहे आणि जाती तर आहे, याचा अर्थ ती द्रव्यनिष्ठच असली पाहिजे. या हेतूने सिद्ध होतं घट द्रव्य आहे. समजायलंय ना? अशा आता मला सांगा इथं साध्य कोण आहे? द्रव्यत्व. बरोबर. हेतू कोण आहे? गुणकर्म अन्यत्व विशिष्ट सत्व, म्हणजे थोडक्यात जाती. बरोबर ना? जाती. मग जाती उत्पन्न होते का नित्य? एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम नाम जाती. माहिती आहे ना? म्हणजेच ते कुणाचं कार्यकारण नाही, कार्य तर नाही ते कुणाचं. बरोबर ना? नित्य पदार्थ कुणाचं काही कार्य असतं का? जाती नित्य आहे, कार्य असू शकत नाही. आणि द्रव्यामध्ये राहणारं द्रव्यत्व ही जाती पण कशी आहे? नित्यच आहे. समजायलंय ना? मग याचा अर्थ हे एकमेकाचे कार्यकारण आहेत का? नाही, पण हेतू होता. समजायलंय ना? हेतू तर झालं, हे आपलं साध्याला सिद्ध केलं. पण जसं पर्वतो वन्यमान धूमात, या ठिकाणी धूम कार्य, वन्नी कारण, कार्यकारण भाव आहे. बरोबर ना? किंवा आता पाऊस पडणार कारण मेघ आलेले आहेत, इथं जे कार्यकारण भाव आहे एकमेकामध्ये, तसं इथं कार्यकारण भाव अनुमानात नाही. बरोबर ना? मग या अनुमानाला म्हणायचं सामान्यतो दृष्ट अनुमान. समजलं ना? एकमेकाचे कार्यकारण होत नाही पण तरी सुद्धा ते एकमेकाचे हेतू साध्य होतात, त्याला म्हणायचं सामान्यतो दृष्ट अनुमान. अशी काही अनुमान, अशी जास्त अनुमानं असतात. प्रत्येक ठिकाणी थोडंच कार्यकारण भाव सिद्ध होतो. आपल्याला तेवढंच अनुमान माहित आहे पर्वतो वन्यमान, पण असे किती काही अनुमान आहे. हे पुस्तक आहे किंवा हे 4 प्रमाण आहेत असं मानलं पाहिजे. आपले 3 प्रमाण मानले की नाही? त्रिविधम प्रमाणम प्रत्यक्षम अनुमानम शब्दम प्रमाणम अस्ति सर्व प्रमाण सिद्धत्वात. मागच कार्य केले ते कोणतं अनुमान आहे? सामान्य दृष्टच अनुमान आहे. ते प्रत्येक कारिकेमध्ये एक एक अनुमान आलेलं असतं ह्याच्यामध्ये. बरोबर ना? त्रिविधम, इथं पण बघा त्रिविधम अनुमानम आख्यातम, 3 प्रकारचे अनुमान आहेत. का बरं? हेतू द्या मागच्या कारिकेतला. सर्व प्रमाण सिद्धत्वात, सर्व प्रमाणाने सगळी प्रमाणं बाकीची याच्यामध्ये सिद्ध होतात म्हणून 3च प्रमाणं आहेत. समजायलंय ना? याला म्हणायचं सामान्यत्व दृष्ट. काही एकमेकात थोडीच कार्यकारण आहेत. ते कार्यकार एकमेकापासून ते उत्पन्न झालेत का? नाही, पण एकमेकाला हेतू होतात, साध्य होतात. समजायलंय ना? जेव्हा साध्य आणि हेतू यांच्यामध्ये उत्पाद्य उत्पादक भाव नसतो पण ते काय होतात? हेतू आणि साध्य असतात, तेव्हा त्या अनुमानाला म्हणायचं सामान्यतो दृष्ट अनुमान. समजलं? अजून किती सोपं करून सांग. याच्यापेक्षा सोपं आता मला नाही करता येणार. समजलं ना? तर अशी त्रिविधम अनुमानम आख्यातम, 3 प्रकारची अनुमानं सांगितलीत. पूर्ववत, शेषवत, सामान्यतो दृष्ट. झाला एवढा विषय. आता पुढं काय? तल्लिंग लिंगी पूर्वकम. तत् म्हणजे काय? तत् अनुमानम. अनुमानमचं ते पद आहे, सर्वनाम आहे, वाचक. तत् अनुमानम लिंगलिंगी पूर्वकम भवती, असा अर्थ. बरोबर ना? इथं हे लक्षण नाही, इथं फक्त प्रकार सांगितलेत अनुमानाचे. अनुमानाचे 3 प्रकार आहेत म्हटले. बरोबर ना? इथं लक्षण केलंय अनुमानाचं. 3ही प्रकारच्या अनुमानाचं हे लक्षण आहे. काय? लिंगलिंगी पूर्वकत्वम अनुमानत्वम असं लक्षण केलंय. याचा अर्थ बघू आता आपण. हा, बरंच राहिलंय काही काही. तुम्ही घ्या समजून घ्या. तुम्हीच लिहिलंय ना? आम्हाला समजून घ्यावंच लागेल, पर्याय नाही त्याला. त्याचा अर्थ, उलट अर्थ माहित आहे ना? म्हणजे आम्ही चुकणारच, तुम्हाला समजून घ्यावं लागेल असा याचा अर्थ. कालच झाला विषय. एखादा म्हणतो मला समजून घ्यावं, त्याचा उलट अर्थ घ्यायचा आपण. याचा अर्थ त्याला म्हणायचे मी चुकणारच आहे असाच, तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हे तर्क शिकला की असे अर्थ निघतात. समजलं ना? लिंगलिंगी पूर्वकम अनुमानत्वम हे अनुमानाचं लक्षण आहे. आणि वाचस्पती मिश्र यांनी सांगितलंय टीकेमध्ये पुढं की याच्यामध्ये आणखी एका शब्दाचा तुम्ही अध्याहार केला पाहिजे.
तर अनुमानाची पूर्ण व्याख्या सिद्ध होते. बघा, त्याने असं सांगितलं करायला. लिंग लिंगी लिंगी पूर्वकत्वम असं करायला सांगितलंय वाचस्पती मिश्रांनी. एका शब्दाला पुन्हा एकदा आवृत्ती घ्या म्हटलंय. लिंगी शब्दाचं काय करून घ्या एकदा आवर्तन, पुन्हा एकदा वाचस्पतींनी सांगितलंय. तर लिंग शब्दाचा अर्थ होतो हेतू, हे तर माहितीच आहे तुम्हाला, बरोबर ना. लिंगी शब्दाचा अर्थ होतो व्यापक म्हणजे साध्य, समजायलंय, हेतू साध्य. लिंगी म्हणजे काय, लिंगम अस्य अस्ति इति लिंगी, नपुंसक लिंगी एक वचन आहे. लिंगी लिंगिनी लिंगिनी प्रथमा, मधु मधुनी मधुनी वत, समजायलंय ना. तसं हा लिंगी शब्द जो आहे तो कसा आहे, ह्रस्व इकारांत नपुंसक लिंगी शब्द आहे, समजलं. लिंगी याच्यामध्ये समास होतो पहिला, कोणता, बहुव्रीही समास. कसा, लिंगी म्हणजे काय, लिंगवत भवती इति लिंगम. आपलं लिंगी म्हणजे काय, लिंगम अस्य अस्ति इति लिंगी, म्हणजे हेतू असतो ज्याला, ज्याला हेतू दिला जातो त्याला म्हणायचं लिंगी. हेतुमत थोडक्यात, हेतुमान, हेतू आणि हेतुमान. लिंग म्हणजे हेतू, लिंगी म्हणजे हेतुमान. हेतुमान म्हणजे साध्य, साध्यासाठी दिला जातो की नाही हेतू. एखादं साध्य सिद्ध करायचं आहे त्याला हेतू देतो, मग हेतू कोणाचा असतो, साध्याचा. मग लिंगी शब्दाचा अर्थ आहे साध्यम. लिंग म्हणजे हेतू. उदाहरणार्थ धूम, बरोबर, हेतू आहे की नाही. लीनम अर्थम गमयते इति लिंगम, गुप्त न दिसणारा असा अर्थ प्रकट करतो, सांगतो, त्याला म्हणायचं लिंग, म्हणजेच हेतू. आणि लिंगी शब्दाचा अर्थ आहे साध्य, जसं की वन्ही, पर्वतो वन्यमान, बरोबर ना, वन्ही साध्य आहे, बरोबर. धूम हेतू आहे. आणि या लिंगी शब्दाचा अर्थ आहे पर्वतावर हेतूचं दर्शन. थोडासा तर्कसंग्रह आठवा आता. पक्षधर्मता, समज आलंय ना, पक्षधर्मता, पक्षावर हेतूचं अस्तित्व असणं, बरोबर ना. वन्यव्याप्य धूमवान अयम पर्वतः, याला म्हणायचं हे पूर्ण ज्ञान, ज्याच्यामध्ये काय असतो, हेतू असतो. लिंगी म्हणजे साध्य असतं, हेतू साध्य दोन्ही, बरोबर ना. आता याचा अर्थ असा केला, हेतू जो असतो ना तो व्यापक असतो, बरोबर, आणि साध्य जे असतं ते कसं असतं, व्याप्य. माहिती आहे ना तुम्हाला हे, आपलं हे उलट झालं नाही का. साध्य काय असतं, व्यापक, आणि हे काय असतं, व्याप्य. त्या तप्त आयह पिंडामध्ये तापलेला लोखंडाचा गोळा, त्याच्यामध्ये अग्नी असतो की नाही. वन्य आहे तिथं, पण धूम आहे का तिथं, धूर नाही. म्हणून धूर काय झाला, मग कमी ठिकाणी राहतो. जिथं अग्नी आहे तिथं धूर असेलच असं नाही, बरोबर ना. म्हणजे धूर कमी ठिकाणी आहे, व्याप्य कमी ठिकाणी आहे, आणि व्यापक साध्य वन्य आहे. अयोगोलकामध्ये अग्नी आहे, व्यापक आहे. असा व्याप्य व्यापक भाव असतो हेतू आणि साध्यामध्ये, बरोबर ना. ज्याच्यात त्याला म्हणायचं अनुमान, बरोबर ना. आणि पुढचा शब्द एक राहिला आता, लिंगी. त्याचा अर्थ आहे पर्वतावर काय असणं, धूम वगैरे लिंग, बरोबर ना. लिंगम अस्य असते ते लिंगे, व्युत्पत्ती तीच, पण इथं बरोबर ना हेतू वापर कोणासाठी दिलता मागे. इथल्या लिंगी शब्दाचा अर्थ साध्य आहे, आणि इथल्या लिंगी शब्दाचा अर्थ आहे पर्वत, समजायलंय ना. म्हणजे पर्वतावर लिंग असणं, हेतू असणं. अगोदर पर्वतावर हे धूम असेल, असला पाहिजे की नाही, तरच वन्य सिद्ध होईल की नाही. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्यः, ही व्याप्ती नंतर, पण आधी धूम दिसावं तर लागेल ना पर्वतावर. याला म्हणायचं पक्षधर्मता. व्याप्यस्य पर्वतादि वृत्तित्वम पक्षधर्मता. तर्कसंग्रह
समजलं ना? व्याप्य म्हणजे धूम वगैरे हेतू, आणि त्याचं काय असणं? पक्षावर असणं, पर्वताधिकावर असणं, अस्तित्व, त्याला म्हटलं जातं पक्षधर्मता. त्यालाच या ठिकाणी काय म्हटलंय? लिंगी या शब्दाचा अर्थ आहे. आणि ह्या लिंगलिंगीचा अर्थ आहे व्याप्य व्यापक भाव, हेतू आणि साध्यामधला, म्हणजेच व्याप्ती सिद्ध सूचित केली इथं. समजतंय ना? यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. समजतंय ना? ही आहे व्याप्ती. असं व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञानम अनुमानत्व. समजायलंय का? शब्द वेगळे आहेत, अर्थ तोच आहे तर्कसंग्रहाचा. जास्त घाबरायचं कामच नाही. जिसको तर्क समझ में आया उसे ये कठिन नहीं जाएगा, क्योंकि यहां पर ये शब्द पारिभाषिक है, अर्थ वही है. लिंग लिंगे का अर्थ होता है व्याप्ति विशिष्ट, और लिंगी का अर्थ होता है पक्षधर्मता. समझ रहा है? और इसी को बोलेंगे अनुमान, ज्याच्यामध्ये व्याप्य व्यापक भाव असतो, हेतू साध्यात व्याप्ती असते, बरोबर ना? व्याप्ती विशिष्टता असते, आणि तो हेतू अगोदर पर्वतावर राहतो, मग साध्याला सिद्ध करतो, म्हणजे पक्षधर्मता. असा आकार, असं चिंतन, असे विचार, अशी शब्दरचना, अशी प्रक्रिया ज्या प्रमाणात असते त्या प्रमाणाला म्हणायचं अनुमान प्रमाण. समजलं? बस, एवढंच अवघड, दुसरं काय. आता पुढचं प्रमाण आहे आप्तश्रुती ही आप्तवचनम तो. आप्तवचनम तो आप्तश्रुती ही. बरोबर? आप्तवचन याचा अर्थ इथं वच केलं नुसतं. आप्तवचनम, बरोबर ना? आप्तवचनम याचा अर्थ आहे शब्द प्रमाणम. बरोबर? हे लक्ष्य, आणि लक्षण केलंय आप्तश्रुती ही. आप्तपुरुष म्हणजे काय? यथार्थ वक्ता, यथार्थ बोलणारा. आप्तस्तु यथार्थ वक्ता. पाठच करायचे असे काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात ह्या. बरोबर ना? यथार्थ बोलणारा, सत्य बोलणारा, खरं बोलणारा. कालच सांगितलं, जगामध्ये खरं बोलणारी कोण आहेत? फक्त संत आहेत, ऋषी मुनी सत्य बोलतात, कधीच खोटं बोलत नाहीत, म्हणून ते खरे आप्त आहेत. यथार्थ वक्ता म्हणजे आप्त, बाकीचे सगळे खोटं बोलणारे आहेत. बाकी सगळे कसं बोलणारे? खोटं बोलणारे, आणि आपल्यालाही खोटं बोलायला होणारे आहे. फक्त संत महात्मे सत्य बोलतात. येवो तती काय, येवो रागे काय तुकोबरायचं प्रमाण आहे. तुका म्हणे सत्य सांगो. येतील ते येवो तो रागे, असं काहीतरी पुढे शब्द आहे. म्हणजे सत्य, संत महात्मे सत्य बोलतात. कोणाला राग आला तरी चालेल, नाही भिडभार. तुका म्हणे कोणी लहान मोठा असो काय, सत्य बोलणार. भीड नाही ठेवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा होता. एखादा म्हणला असता राजाची आज्ञा म्हणून स्वीकारतो, आपल्यासारखा म्हणला आम्हाला इच्छा नाही पण तुमची आज्ञा. तुकोबराय म्हटले नाही, आम्हाला सुखी करायचंय, आम्ही तेणे सुखी म्हणा. विठ्ठल विठ्ठल त्यांनाच उपदेश केला. याला संत म्हणतात महाराज. कधी कोणाच्या समोर, फक्त देवाच्या समोर जे नम्र होतात, कोणाच्याही समोर ते नम्र व्हायला तयार नाहीत. तो संत महात्मा असतो, ध्यानात ठेवा. कोणाच्याही पुढं फिरतो अशा क्षुद्र स्वार्थासाठी, त्याला संत नाही म्हणतायत. तो पारमार्थिकही नाही, तो संतांचा वारसही नाही. तो म्हटलास तर तो संप्रदायाला एक प्रकारची काळीमा फासणार आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. कोणाच्याच पुढं करायचं नाही, फक्त संत महात्म्यांच्या करायचं आणि गुरुवर्यांच्या करायचं. वजनात राहायचं आयुष्यामध्ये. असंच मेलं तरी चालेल, काही अडचण नाही. समजला विषय? याचा अर्थ काय? आप्तश्रुती. आप्तश्रुती म्हणजे काय? श्रुती शब्दाचा अर्थ काय? आपण अर्थसंग्रहात या. श्रुती म्हणजे काय? निरपेक्ष हा रव हा श्रुती. अन्य प्रमाणाची अपेक्षा नसणारा एखादा शब्द, शास्त्रीय शब्द, त्याला म्हटलं जातं श्रुती. बरोबर ना? श्रुती म्हणजे वचन किंवा वाक्य किंवा बोलणं, एखादा शब्द असा अर्थ. पण तो कुणाचा शब्द? पण आप्त श्रुती, आप्त पुरुषाचा शब्द. समजतंय ना?
आणि त्या आप्त पुरुषाच्या शब्दाला म्हणायचं शब्द प्रमाण. आप्त वचनम पारिभाषिक शब्द आहे. आप्त वचन शब्दाचा हे दोन्ही सारखेच वाटतात. अर्थ फरक समजून घ्या. एक लक्ष्य आहे आणि एक लक्षण आहे. लक्ष्य कोण आहे? आप्त वचनम लक्ष्य. आणि लक्षण काय केलंय? आप्त श्रुती ही. आप्त श्रुती ही हे लक्षण केलं कुणाचं? आप्त वचनमचं, म्हणजे शब्द प्रमाणाचं. समजायलंय का? आप्त श्रुतीचा आणखी एक अर्थ सांगितलाय. दोन अर्थ केले वाचस्पती मिश्रांनी. एक अर्थ केला आप्तस्य श्रुती ही, आप्त पुरुषाची श्रुती, बोलणं शब्द वगैरे. आणि दुसरा अर्थ आहे आप्ताच असौ श्रुतिश्च इति आप्त श्रुती ही, असा कर्मधारय समास केला. श्रुतीच फक्त आप्त आहे. आप्त हे श्रुतीचं विशेषण आहे. आप्त श्रुती ही. आप्त कोण आहे? श्रुतीच आहे. आप्त असणारी अशी श्रुती. श्रुती म्हणजे वेदातील मंत्र, वेदातील शब्द, बरोबर ना. आणि वेदाला अनुसरणारे ब्रह्मसूत्र, श्रीमद भगवद्गीता इत्यादी हे शब्द, त्यांना म्हणायचं आप्त श्रुती. समजायलंय ना? कारण ते शब्द खरे बोलतात. म्हणून काल हेही सांगितलं होतं की ही ज्ञानेश्वरी खरं बोलते आपल्याला जगात, दुसरं कोणी खरं बोलत नाही. आप्त श्रुती आहे ज्ञानेश्वरी, गाथा आप्त श्रुती आहे, संत वचन सगळी आप्त श्रुती आहे. हे सांख्य दर्शन असेल, वेदांत दर्शन असेल, आप्त श्रुती आहे. याचा अर्थ सत्यवाची असा अर्थ, बरोबर ना. खरं बोलणारे, आप्त असणं, यथार्थ वक्ता अशी कोण आहे? श्रुती आहे. यथार्थ प्रतिपादन करणारी, जसं आहे तसं. यथार्थ म्हणजे काय? यथा अर्थ भवती तथा एव प्रतिपाद्यते या सा असौ आप्त श्रुती. समजायलंय ना? आप्त म्हणजे काय? यथार्थ वक्ता, यथार्थ प्रतिपादयिता. जसा विषय आहे, जसा अर्थ आहे तसंच सांगणं. आत्मा जसा आहे तसा सांगायचा, काहीतरी खोटं सांगायचं नाही. देहच आत्मा आहे, फसवायचं नाही. चारवा कधी काय करतात? फसवतात. देहच आत्मा आहे म्हणले, विरोचनाला देहच आत्मा वाटला. बरेचसे इंद्रियात्मवादी आहेत, फसवतात. म्हणून विचारसागरामध्ये न्याय आलाय, तो अंध गोलांगुल न्याय, बरोबर ना. तो राजकुमार वनामध्ये हरवला, रस्ता चुकला, त्याला चोरांनी पकडलं, सगळे दागिने वगैरे अलंकार काढून घेतले. आणि हा जाऊन आता राजाला सांगेल, तो राजकुमार होता, राजाला सांगेल आपलं नाव म्हणून त्यानं त्याचे डोळे फोडले. कारण एक जण म्हणला मारून टाका, दुसरा म्हणला अरे मारता कशाला, राजकुमार आहे, लहान आहे बिचार, त्याला जिवंत सोडू, आपलं नाव सांग ना, आपल्याला मारावं लागेल, आपण हे डोळे फोड म्हणून डोळे फोडले त्याचे. आणि मग रस्त्यामध्ये फिरत होता, रडत होता, ओरडत होता. पुन्हा दुसरा एक मनुष्य भेटला त्याला त्या अरण्यामध्ये. तो राजकुमार म्हणू लागला मला माझ्या राज्यामध्ये नेऊन सोडा. तो म्हणला एक काम कर, हे हातामध्ये दोरी पकड म्हटला, आणि तू बरोबर जाशील ह्याच्यामध्ये राज्यामध्ये. ते काय होतं? बैलाचं शेपूट होतं, बरोबर ना. ते बैलाचं शेपूट. आता तो बैल उन्मत्त झालेला, उधळला बैल, त्याच्या पाठीमागं वरबडत गेला, पडला, शेवटी त्याचा मृत्यू झाला. मग याला म्हणायचं फसवणारे, वंचना करणारे. अशी बाकीची दर्शनं सुद्धा असतात. बाकीची लोक दर्शनं जाऊ द्या, ही दर्शनामध्ये ते समन्वय आपल्याला लावता येतो. पण हे आताची जी लोक आहेत ना जगात, अशीच आहेत, जास्त फसवणारेच असतात. आम्ही फसलो, तुम्ही फसा, अशा प्रकारचे. आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडा. अशी लोक, याला म्हणायचं वंचना करणारे, फसवणारे. अंध गो लांगुल. अंध म्हणजे आंधळा राजकुमार, गो म्हणजे बैल, त्याचं शेपूट लांगुल हातात दिलं. तो पोहोचणार आहे का आपल्या घरी? का देवा घरीच जाईल? पोहोचला तो मुक्कामाला. असे लोक असतात. तसं वेद नाही, तसं वेदांत शास्त्र नाही, तशी श्रुती नाही, तसं उपनिषद नाही, तसं ब्रह्मसूत्र नाही, तशी श्रीमद भगवद्गीता नाही. अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. असं आहे ते. त्यामुळे हिताहित दाविता दीपू, ज्ञानोबराईने वेदाचं वर्णन. हित आणि अहित काय आहे? यथार्थ सांगणारा दिवा म्हणजे वेद आहे. आणि म्हणून आप्त श्रुती, यथार्थ वचनाचं प्रतिपादन करणारी अशी कोण आहे? श्रुतीच आहे. आणि त्या आप्त श्रुतीलाच म्हणायचं शब्द प्रमाण. समजलं? आता बघा,
कारिकेचा अर्थ कळाला पूर्ण. अर्ध्या कारिकेमध्ये प्रत्यक्ष प्रमाणाचं लक्षण केलंय. दृष्टम नाम प्रत्यक्ष प्रमाणम किम भवति प्रतिविषयाध्यवसायत्वम दृष्टत्वम. प्रत्येक विषय का होने वाला जो अध्यवसाय निश्चयात्मक ज्ञान, उसे कहेंगे प्रत्यक्ष प्रमाण. अनुमान तो 3 प्रकार का होता है, उसका लक्षण किया तो लिंगलिंगी पूर्वकम भवते अनुमानम. लिंगलिंगी पूर्वकम का अर्थ क्या हो गया? व्याप्ति विशिष्ट पक्ष धर्मता ज्ञानम परामर्श, बराबर ना. व्याप्य व्यापक भाव पूर्वक होने वाला जो हेतु का ज्ञान, बराबर, उसे कहते हैं अनुमान. ये लक्षण हुआ. और आप्त श्रुति ही आप्त वचनम, आप्त पुरुषों का जो वाक्य या तो सत्य बोलने वाली यथार्थ बोलने वाली जो श्रुति है, उसे ही कहते हैं शब्द प्रमाण. झाली लक्षणं तिने, कळाला अर्थ. आता बघा, या कारिकेचा या कारिकेशी संबंध आहे, त्यामुळे ही समजून घ्या, सरळच आहे. आता सामान्यतस्तु दृष्टात अतींद्रियाणाम प्रतीतिही अनुमानात तस्मादपि चा सिद्धम परोक्षम आप्तागमात सिद्धम. कोणत्या प्रमाणाने कोणाचं ज्ञान होत आहे एवढंच सांगितलंय. बघा, काढली पुढची कारिका, कारिका नंबर 6. सामान्यतस्तु दृष्टा दतीन्द्रियाणां प्रतीतिरनुमानात् तस्मादपि चा सिद्धम् परोक्षमाप्तागमात् सिद्धम् सामान्यतस्तु दृष्टा दतीन्द्रियाणां प्रतीतिरनुमानात् तस्मादपि चा सिद्धम् परोक्षमाप्तागमात् सिद्धम्. सगळेच म्हणा. सामान्यतस्तु दृष्टा दतीन्द्रियाणां प्रतीतिरनुमानात् तस्मादपि चा सिद्धम् परोक्षमाप्तागमात् सिद्धम्. सामान्यतस्तु दृष्टा दतीन्द्रियाणां प्रतीतिरनुमानात् तस्मादपि चा सिद्धम् परोक्षमाप्तागमात् सिद्धम्. सामान्यतस्तु दृष्टा दतीन्द्रियाणां प्रतीतिरनुमानात् तस्मादपि चा सिद्धम् परोक्षमाप्तागमात् सिद्धम्. पदच्छेद. सामान्यतः तु दृष्टात् अतीन्द्रियाणां प्रतीतिः अनुमानात् तस्मात् अपि च असिद्धं परोक्षम आप्तागमात् सिद्धम. अन्वय. सामान्यतः दृष्टात् अनुमानात् तु अतीन्द्रियाणां प्रतीतिः भवति. भवति जायते, जायते असा तिथं अध्याहार करायचा. प्रतीतिः जायते. तस्मात् अपि च असिद्धं परोक्षम आप्तागमात् सिद्धम. सरळ अर्थ असा आहे, 3 प्रकारच्या अनुमानापैकी तिसरा प्रकार कोणता होता? सामान्य तो दृष्टानुमान. त्याला समोर घेतलंय हा. कारण शेषवत ग्रंथकार वाचस्पती मिश्रांनी याची अवतरणिका अशी दिली की शेषवत अनुमान आणि पूर्ववत अनुमान हे जे अनुमानाचे 2 प्रकार आहेत. पहिले हे 2 प्रकार व्यक्त पदार्थाचं ज्ञान करून देतात. समजायलंय ना? घटपट वगैरे सामान्य जगातले पदार्थ त्याचं ज्ञान कार्यावरून, कारणाचं, कारणावरून कार्याचं म्हणजे कार्यकारणाचं.
समजायलंय ना, जगतातले ते पण ज्ञान करून देतात. कोण? सामान्य तो. आणि ते सगळ्या जीवांनाच होतात ते ज्ञान व्यक्त पदार्थांची, त्याच्यामुळे काय जास्त त्याचा विस्तार करण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये जो तिसरा प्रकार आहे कोणता? सामान्य तो दृष्ट अनुमान. बरोबर ना? त्या अनुमानाने सामान्यतः दृष्टात अनुमानात तू, समजायलंय ना, सामान्य तो दृष्ट नावाचं जे अनुमान आहे त्या अनुमानापासून अतींद्रियाणाम प्रतीती जायते, अतींद्रिय पदार्थांची प्रतीती होते. समजायलंय का? अतींद्रिय म्हणजे काय? जे पदार्थ इंद्रियांना विषय होत नाहीत अशा पदार्थांचं ज्ञान सामान्य तो दृष्ट अनुमानाने होतं. समजतंय? म्हणजे प्रकृतीचं ज्ञान, पुरुषाचं ज्ञान, बरोबर, त्याचं ज्ञान, त्याला काय म्हणायचं? म्हणजे अतींद्रिय पदार्थ जे इंद्रियाला विषय होत नाही असे. प्रकृती इंद्रियाला विषय होते, पुरुष नाही. मग पुरुषाचं ज्ञान होतं की नाही? अनुमानातून सिद्ध केलंय पुरुषाचं ज्ञान. याने तर सांख्याने सुद्धा आपण सूत्र पाहिलं होतं पहिल्या दिवशी. त्या प्रकृतीमध्ये काय होतं? अभिमान, अभिमानाची आपत्ती होते की नाही? अभिमान प्रकृतीमध्ये होतं, बुद्धीमध्ये चैतन्याचा अभिमान, चैतन्याचा अभिमान होतो. आणि त्यामुळे पुरुष मानव तत्कल्पनम, त्या पुरुषाची कल्पना केलेली आहे. बरोबर ना? सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं पुरुष अनुमानातून सिद्ध केलेलं आहे पुरुषाचं सुद्धा अस्तित्व. कशावरून सिद्ध केलंय? अनुमानावरून. चैतन्य अभिमान अन्यथा अनुपपत्त्या तत्कल्पनम असं सूत्र आहे कपिल मुनींचा. त्याचा अर्थ असा आहे की चैतन्याचा अभिमान बुद्धीमध्ये होतो, म्हणजे चैतन्यच नसतं तर त्या बुद्धीमध्ये मी जातो, मी येतो, हे ज्ञान ते ज्ञान अशा प्रकारचा चैतन्याचा अभिमान झाला नसता, प्रतिबिंब पडलं नसतं, ही ज्ञान झाली नसती. ज्या अर्थी आरशात प्रतिबिंब पडलं याचा अर्थ बिंब असणार की नाही? तसं बुद्धीमध्ये जर हे बुद्धी जड आहे आणि जड असणाऱ्या बुद्धीमध्ये सुद्धा जर चेतनावत भाव प्रकट व्हायला लागला आणि बुद्धी पदार्थांची ज्ञान करून द्यायला लागत असेल, ती बुद्धी प्रकाशिका होत असेल, तर याचा अर्थ ते प्रतिबिंब ज्याचं पडलंय चैतन्याचं तो मूल चैतन्य असणारा पुरुष मानला पाहिजे. बरोबर ना? आपण उदाहरण दिलं होतं, सूर्याचं प्रतिबिंब आरशात पडलं आणि आरशातलं प्रतिबिंब कडवसा रूपाने भिंतीवर पडलं. बरोबर ना? आरशातल्या सूर्यानं प्रकाशन केलं, विशेष रूपाने प्रकाशन केलं. पुन्हा सूर्याचा तेवढा प्रकाश नसतो तेवढा आरशातला प्रकाश पडतो घरामध्ये, माहिती आहे ना सगळ्यांना. मग आरशामध्ये कुठून आला हो? आकाशात तर सूर्याचाच आला की नाही? मग सूर्य आकाशातला मानावा लागेल की नाही? का स्वतः आरशात प्रकाशन करू शकतो? तसं बुद्धी पदार्थांचं ज्ञान करून देते, ही आरशासारखी आहे. पण त्या बुद्धीमध्ये हे प्रकाशकत्व ज्याचं आलंय तो चैतन्यभूत असणारा आत्मा आहे. आणि तो नसता तर बुद्धीत प्रतिबिंब आलं नसतं आणि मग बुद्धीनं ज्ञान करून दिलं नसतं. कारण बुद्धी ही जड आहे, घटासारखीच जड आहे बुद्धी सुद्धा, तिला कुठलंच ज्ञान झालं नसतं. समजायलंय ना? म्हणून पुरुष मानावा लागतो. अनुमानातून केलं की नाही? म्हणजे पुरुष अव्यक्त आहे, अतींद्रिय आहे. बरोबर ना? इंद्रियानाम अति इतम इति इंद्रियातीतम. इंद्रियांच्या अति इतः गतः इति अतीतः. याचा अर्थ काय? इंद्रियांच्या पलीकडे गेलेली एखादी वस्तू आहे, ते इंद्रियांच्या कक्षेच्या कुठे गेले? पलीकडे गेलेली आहे. अति इतः गतः, इन गतव धातू आहे, अति उपसर्ग आहे, इतः नाम गतः. इंद्रियांच्या पलीकडे गेलेली वस्तू आहे, इंद्रियांना नाही दिसू शकत, तिला म्हणायचं इंद्रियातीत. बरोबर? कोण? प्रकृती, पुरुष वगैरे. आणि अशा इंद्रियातीत पदार्थांचं ज्ञान आपल्याला सामान्य तो दृष्ट अनुमानावरून होतं. एवढं झालं पूर्वार्धामध्ये. समजलं का? सामान्यतः दृष्टात म्हणजे अनुमानात, ही अनुमान सामान्यतः दृष्टात अनुमानात अतींद्रियाणाम प्रतीती जायते. अतींद्रिय प्रकृती पुरुषादीनाम प्रतीती जायते. समजलं? आता उत्तरार्ध. पण म्हटले मग अतींद्रिय सर्वच पदार्थांचं ज्ञान जर सामान्य तो दृष्ट अनुमानाला व्हायला लागलं तर मग शब्द प्रमाणाची काय गरज आहे? समजतंय ना? पहिली शंका. दुसरी शंका की पूर्वपक्षानं शंका केलेली आहे, वंध्या पुत्राचं ज्ञान होतं का हो?
शशशृंग, सशाला शिंग असतं, कधी पाहिलं? प्रत्यक्ष प्रमाणाने वंध्यापुत्राचं ज्ञान होतं? नाही. शशशृंगाचं ज्ञान होतं? नाही होत. बरोबर ना. आकाश पुष्पाचं ज्ञान होतं? नाही होत. मग काय होतं? अभाव होतो त्यांच्या. अभावाचं ज्ञान होतं. कोणाच्या? वंध्यापुत्राच्या. कोणत्या प्रमाणाने? प्रत्यक्ष प्रमाणाने. कारण अभावाचं ज्ञान कशानं मानलंय? प्रत्यक्ष प्रमाणाने, सांख्यांनी सुद्धा. समजतंय ना. मग वंध्यापुत्र इथं नाही, हे कशावरून कळालं? प्रत्यक्षावरून कळालं. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने जसा वंध्यापुत्राचा अभावच सिद्ध होतो, समजायलंय? कारण तो अतींद्रिय आहे. कोण? वंध्यापुत्र. त्याचं ज्ञान होत नाही कुणाला? प्रत्यक्ष प्रमाणाला. म्हणजे अभावाचं ज्ञान करून दिलं. कोणी? प्रत्यक्ष प्रमाण. तसं प्रत्यक्ष प्रमाणाने पुरुषाचं ज्ञान होतं का? उत्तर द्यावर, मी तुम्हाला बरोबर कारिकेत घेऊन येतो. सामान्य तो आपलं प्रत्यक्ष प्रमाणाने वंध्यापुत्राचं ज्ञान होतं का? म्हणजे अभावाचं ज्ञान झालं वंध्यापुत्राच्या. तसं प्रत्यक्ष प्रमाणाने मग पुरुषाचं तरी ज्ञान होतं का? मग पुरुषाच्या अभावाचं ज्ञान व्हायला पाहिजे. समजायलंय ना. प्रकृतीचं ज्ञान होतं का? प्रत्यक्ष कुठं दिसते प्रकृती? इंद्रियाला प्रत्यक्ष होते? नाही होत. मग प्रत्यक्ष प्रमाणाने प्रकृतीचा अभाव सिद्ध होतो. समजायलंय ना. तसं प्रत्यक्ष प्रमाणाने प्रकृतीचं ज्ञान होतं का? पुरुषाचं ज्ञान होतं का? मग प्रत्यक्ष प्रमाणाने प्रकृती पुरुषाचा काय आहे? अभावच आहे. समजलं का? अभावच झालं की नाही. मग प्रत्यक्ष प्रमाणाने जर प्रकृती पुरुषाचा अभाव सिद्ध झाला तर तुमचं हे सामान्य तो दृष्ट अनुमान अतींद्रिय असणाऱ्या तुमच्या प्रकृती पुरुषाचं ज्ञान करून देता असं कसं म्हणतं? समजायलंय का? आता कारिकेचा अर्थ काय? पूर्वार्धाचा, अतींद्रिय अशा प्रकृती पुरुषाधिकांचं ज्ञान होण्यासाठी सामान्य तो दृष्ट अनुमान आहे. पूर्व पक्षी म्हणतो प्रत्यक्ष प्रमाणाने त्या प्रकृती पुरुषाचा अभाव सिद्ध होतो. जसा वंध्यापुत्राचा अभाव प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होतो, त्याप्रमाणे प्रकृती पुरुषाचा सुद्धा अभावच सिद्ध होतो प्रत्यक्ष प्रमाणाने. मग जर प्रत्यक्षाने त्यांचा अभावच करून टाकलाय तर सामान्य तो दृष्टाला काय कार्यच काय शिल्लक राहिलं? तो सिद्ध कसं करेल मग त्या प्रकृती पुरुषाला? शंका. मग उत्तर दिलंय की त्या सामान्य तो दृष्ट अनुमानाने जरी अतींद्रिय पदार्थांची प्रतीती होत असली, प्रकृती पुरुष वगैरे काही पदार्थांची, तरी त्या सामान्य तो दृष्ट अनुमानाची सुद्धा काही मर्यादा आहे. तोही काही सर्व पदार्थांचं ज्ञान करून देत नाही, सर्वच अतींद्रियांचं ज्ञान करून देत नाही. असे काही अतींद्रिय पदार्थ असतात, असे काही त्याच्याही मर्यादेच्या पलीकडे गेलेले पदार्थ असतात की त्यांचं ज्ञान करून देण्यासाठी सामान्य तो दृष्ट अनुमान पुरेसं पडत नाही. तिथं शब्द प्रमाण सुरू होतं. म्हणून तिसरं प्रमाण मानलंय आम्ही. कोणतं? शब्द प्रमाण. समजतंय ना? ते तर अजून शिल्लकच राहिलंय ना. म्हणून तर उत्तरार्धामध्ये सांगतायत तस्मादापि च असिद्धम. तस्मादापि अतींद्रियात असा अर्थ. तस्मादापि म्हणजे काय? त्या सामान्य तो दृष्ट अनुमानापेक्षा सुद्धा त्याच्या मर्यादेच्या पलीकडची एखादी वस्तू आहे. असिद्धम म्हणजे काय? इंद्रियाला विषय न होणारी. बरोबर? असिद्धम म्हणजे नसलेली असा अर्थ नाही घ्यायचा. असिद्ध म्हणजे काय? त्या प्रमाणाला सिद्ध न होणारी. सामान्य तो दृष्ट अनुमानाला किंवा प्रत्यक्ष प्रमाणाला सिद्ध न होणारी अशी एखादी वस्तू असते की ती परोक्ष असते, फार दूर असते. आणि अशी वस्तू मग आपल्याला आप्त आगमात सिद्धम भवते. समजायले ना? अन्य प्रमाणाने असिद्ध वाटणारी वस्तू आप्त आगम म्हणजे शब्द प्रमाण, त्या शब्द प्रमाणातून सिद्ध होते. समजायलंय का? मग प्रकृती असेल, पुरुष असेल, धर्म असेल, अधर्म असेल, स्वर्ग असेल, नरक असेल, पाप पुण्य वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शब्द प्रमाणावरून मानाव्या लागतात. कारण शब्द प्रमाण आहे, वेद आहे. वेदानं सांगितलंय असंगो हि अयम पुरुष, हा पुरुष असंग आहे, निर्विकार आहे. वेद सांगतो आप्त आगमात सिद्धम. कोण? पुरुष ज्ञानम. समजायलंय का? पुरुषाचं ज्ञान, पुण्याचं ज्ञान दिसतं का? पुण्य आपल्याला बरं अनुमान किती केले तरी सुद्धा एखादं अनुमान खंडित होऊ शकतं. बरोबर ना? म्हणून शब्द प्रमाण हे सर्व प्रबल प्रमाण आहे, सर्वात प्रबल प्रमाण. प्रत्यक्षाने जे सिद्ध होत नाही ते अनुमानाने होतं, आणि अनुमानातूनही जे सिद्ध होऊ शकत नाही ते शब्द प्रमाणातून होतं. आणि शब्द प्रमाणातून जे सिद्ध होतं ते कधीच असिद्ध होत नाही. त्याचं खंडन कोणतंही प्रमाण करू शकत नाही.
कारण प्रबल प्रमाण आहे. कोण? शब्द प्रमाण. त्याला शब्द प्रमाणाने व्यवहित पदार्थाचंही ज्ञान होतं, परोक्ष पदार्थाचंही ज्ञान होतं, अपरोक्षाचंही ज्ञान होतं. अवांतर वाक्यांनी, अस्ति अस्ति बोधक वाक्यांनी परोक्ष ज्ञान होतं. आणि अपरोक्ष वाचक अयम अयम हा पदार्थ असं अपरोक्ष वाचक शब्दांनी अपरोक्ष ज्ञान होतं. बरोबर ना? 10वा आहे आणि 10वा तोच आहे. झालं की नाही ज्ञान? म्हणून शब्द प्रमाण सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. त्याने जे ज्ञान होतं ते सिद्ध होतं. म्हणून त्याच्याही पेक्षा आता पुन्हा एकदा कारिका बघा. सामान्यतः दृष्टाद अनुमानात, सामान्यतो दृष्ट नावाच्या अनुमानापासून अतींद्रिय पदार्थांची प्रतीती होत असते. आणि तस्मादपीच, तस्मात म्हणजे त्या सामान्यतो दृष्ट अनुमानाहूनही पलीकडे असणारी, असिद्धम इतर कोणत्याही प्रमाणाने सिद्ध न होणारी अशी एखादी वस्तू की जी परोक्षम, अक्ष म्हणजे इंद्रिय, पर म्हणजे पलीकडे, इंद्रियांच्या पलीकडे असणारी वस्तू आप्त आगमात सिद्धम, शब्द प्रमाणाने सिद्ध होते. तिथं शब्द प्रमाणाचं कार्य सुरू होतं. समजायलंय ना? एक श्लोक आहे या संबंधाने, इथं नाही दिला, गुरुजींनी सांगितलेला, मला वाटतं त्या ह्याच्यामध्ये कुठल्या तरी ग्रंथामधला सांगितला होता. प्रत्यक्षेण अनुमित्याच यस्तुपायो न बुध्यते एनम विदंती वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. फार छान श्लोक आहे. प्रत्यक्षेण अनुमित्याच यस्तुपायो न बुध्यते, प्रत्यक्ष प्रमाण किंवा अनुमान प्रमाणाच्या द्वारा ज्या साधनाचं ज्ञान आपल्याला होत नाही, एनम विदंती वेदेन, अशाच त्या नेमकं त्याच पदार्थाचं ज्ञान करून देणं, हेच वेदाचं वेदत्व आहे. हेच शब्द प्रमाणाचं शब्द प्रमाणत्व आहे, असा याचा अर्थ आहे. म्हणजे मागच्या कारिकेमध्ये प्रमाणांची लक्षणं केले आणि या कारिकेमध्ये कोणत्या प्रमाणाने कोणतं ज्ञान होतं, कसं ज्ञान होतं. बरोबर ना? प्रत्यक्ष स्थूल पदार्थाचं ज्ञान करून देतं. 3 प्रकारच्या अनुमानापैकी शेषवत आणि पूर्ववत तेही स्थूल पदार्थांचं ज्ञान करून देतं. सामान्यतो दृष्ट अनुमानाने इंद्रियातीत पदार्थांचं ज्ञान होतं. बरोबर ना? आणि त्याच्याही पेक्षा तीतातीत म्हणू आपण त्याला, इंद्रियांच्या आतीत आणि त्याच्यापेक्षा आतीत आणखी जे आहेत, किंवा कुठलंच प्रमाण तिथं जाऊ शकत नाही सिद्ध करायला, अशा पदार्थाची सिद्धी करण्यासाठी आप्तागम म्हणजेच वेद, म्हणजेच शब्द प्रमाणाने त्या पदार्थाची सिद्धी होते, असा याचा अर्थ आहे. मग म्हटले पुरुषाचं ज्ञान प्रत्यक्षाने का होत नाही हो? प्रत्यक्ष प्रमाणाने अनुमानाने वगैरे का त्याचं ज्ञान होत नाही, का शब्द प्रमाणच लागतं? त्याचं गोड कारण दिलंय. आणि हे सगळी कारण आता आपल्याला वेदांतामध्ये सुद्धा लावता येतात. अतिदूरात, पुढची कारिका आहे, अतिदूरात, सामिप्यात, इंद्रियघातात, मनोनवस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, अभिभवात, समानाविहाराच, आणि पुढे एक सौक्ष्म्यात आणखी पुढे आलेलं आहे पुढच्या कारिकेत. ही सगळी हेतू दिलीत. आता हे सगळी हेतू आपल्याला सूक्ष्मत्वात तदविज्ञेयम दूरस्थम चांतिके चतत, गीतेतील 13व्या अध्यायातल्या श्लोकावर चिंतन. किंवा ब्रह्म हे अविज्ञेय आहे, ब्रह्म हे जाणता येत नाही, आत्मा हा जाणता येत नाही, कोणत्याही प्रमाणाला विषय कसा होत नाही, हे सगळं ज्ञान होण्यासाठी, कळण्यासाठी हे सगळे हेतू आहेत. मोठे मोठे लोक, चिंतनशील विद्वान लोक ही कारिका नेहमी सांगत असतात. ती आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.